तर जेव्हा एखादा विद्यार्थी सिलेक्ट होतो ना तेव्हा त्या विद्यार्थ्याला आणि त्याच्या घरच्यांना खूप आनंद होतो। त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आनंदी असणारा अजून एक माणूस मनापासून तो शिक्षक असतो। राहुलच्या जडणघडणीमध्ये आमचा तर भूमिका आहे, परंतु काल आमच्या जेव्हा दोघांचं बोलणं झालं त्यावेळेस मला पण कळालं का बर्के सरांनी पण खूप त्याला फिजिकलसाठी तयार केले। त्यामुळे बर्के सरांचं पण खूप खूप धन्यवाद। का हा विद्यार्थी होणं म्हणजे खूप गरजेचं होतं। मी त्या दिवशी पण माझ्या यूट्यूबच्या क्लासमध्ये बोललो आणि इव्हन त्या दिवशी माझं इंस्टाला टाकलेली माझी जी पोस्ट असतो तिला जवळजवळ 20,000 लोकांनी पाहिलं आणि लाईक पण केलं आहे। मला तर यूट्यूबला आत्तापर्यंत कितीतरी जणांचे कमेंट आले सर चतुर्थी एकदा जे काय जो जीवन प्रवास घ्या राहुल, कारण राहुल हा गेल्या 5 वर्षापासून सह्याद्रीच्या जे काही दालनात शिकत होता तर खूप मन लावून आणि सगळ्या संस्थेतला सगळ्यात हुशार विद्यार्थी की त्याच्याबद्दल मी किती बोललो तरी माझ्या भाषणात काही कमीच राहील। जेव्हापासून तो सिलेक्ट झाला त्या दिवशी मी दररोजच भाषणात बोलतोय राहुलबद्दल, कारण राहुलची मानसिकता आणि राहुलला मी जवळून पाहिलं। 3 वेळा तो वेटिंगला राहिला आणि इतका हुशार म्हणजे माझे जे बाकीचे सिलेक्ट झालेले मुलं आहेत ना त्यांच्या प्रत्येकाच्यातून कधी निकाल लागला का पहिला शब्द यायचा सर राहुल, तर त्याच्यापेक्षा वर्गामध्ये एकही मुलगा हुशार नव्हता। म्हणजे मी आज त्याच्या सत्काराला आलो म्हणून ओरिजिनल हुशार असणार। आणि जर तुम्ही यूट्यूबला जरी पाहिलं तर मी जेव्हा जेव्हा बोलत असतो तर माझ्याही भाषणातून येत असं इव्हन त्या दिवशी पण माझा जो क्लास असतो त्या क्लासमध्ये बोलताना मी तेच सांगितलं का राहुल पोलीस होणं म्हणजे 100 मुलं पोलीस होण्यासारखं आहे। आणि कधी कधी काही माणसांना गुणवत्तेपेक्षा पण कधी कधी नशिबाची गरज असते। राहुलला नशीब खूप वेळा फुलकावणी देत होतं, परंतु त्याच्या वडिलांचा त्याला आशीर्वाद असेल आणि यावेळेस तो एकाच वेळी 3 ठिकाणी पोलीस झाला। माझ्याकडे यावर्षी झालेले जे काही 100+ विद्यार्थी असेल त्याच्यातला 3 ठिकाणी पोलीस होणारे 4 ते 5 जण असेल त्याच्यामध्ये राहुल असेल। कालचा जो मुंबईचा निकाल लागला त्या पूर्ण मुंबईच्या निकालामध्ये सह्याद्रीच्या सर्व शाखेंचे म्हणून 34 मुलं झाले असतील, तर त्यात सगळ्यात सुखद देणारा धक्का असा तो म्हणजे राहुलचा, कारण एकाच वेळी 3 ठिकाणी त्याचं काम झालं। व्यासपीठावर असणारे सर्वच जे जाणकार व्यक्ती असतील ते चकोरला ज्ञात असणारे किंवा राहुलला ज्ञात असणारे किंवा मी सगळे पाहुणे आहेत, पण ॲज अ टीचर म्हणून मी गेल्या 4 ते 5 वर्षापासून त्याच्याबरोबर आहे। खूप त्याचं सक्सेस न होण्याचं माझं एकच कारण मी आजही सगळ्यांना सांगतो, तो भयान हुशार आहे पण त्याच्यामध्ये असणारी चंचलता इतकी चंचलता आहे का त्याची, का त्याच्यामुळे त्याला प्रत्येक वेळेस यश ना त्याच्यापासून दूर जायचं। कारण का खूप अभ्यास सगळं काय पण पेपरला गेलं की त्याच्याकडून छोट्या छोट्या चुका व्हायच्या आणि त्या चुका व्हायचं कारणही त्याचं तेच असायचं का अति चंचलपणा, आणि अति चंचलपणामुळे त्याचं फुलकावणी देत असतं। पण कष्ट काय असावे ना तर ते राहुलकडं पाहिल्यानंतर कळतं। आम्हाला पण खूप वेळा असं वाटायचं की अरे या मुलांना काय करायला पाहिजे तर तेव्हा यश मिळालं। यावेळेस जे यश आलं म्हणजे जेव्हा जेव्हा पेपर झाला तेव्हापासून तो कंटिन्यू संपर्कातच असतो, तसाही होता आणि माझा संपर्क आहे। परंतु त्याच्या आयुष्यामध्ये मी त्याला काय म्हटलं तुझ्या वडिलांचे ते आशीर्वाद आहे। खरंच त्याच्या जो काळ होता ना कोरोनाच्या काळात आम्ही दोघं कंटिन्यू बोलत होतो, जेव्हा वडिलांना म्युकरमायकोसिस झाला म्हणजे त्याचे जे अश्रू आहेत ना मी ते शब्दात व्यक्त करू शकत नव्हतं, कारण त्याचे जे अश्रू होते ना ॲज अ टीचर म्हणून आम्ही दोघं जरी गुरु शिष्य असलो तरी तो माझा शिष्याहीपेक्षा माझा चांगला मित्र आहे, तर त्याची ते भावना व्यक्त व्हायच्या सर खूप अवघड आहे, वडिलांना असं झालंय तसं झालंय, आणि आम्ही कंटिन्यू 1-2 दिवसांना आमचा संपर्क व्हायचा। आणि त्याच काळामध्ये माझ्या आईला पण म्युकरमायकोसिस झाला, त्याचे वडील ऑफ झाल्यानंतर माझी आई पण 5-6 महिन्यानंतर ऑफ झाली। म्हणजे आम्ही ते दोघांनी काळ पाहिला आणि दोघांनी एकमेकाला फोन केला। म्हणजे त्याच्यानंतरचा जो उत्कर्ष आहे ना मी त्याला काय म्हणायचं का तुझ्या वडिलांचे आशीर्वाद आहे, वडील हयातीत असताना तुला यश मिळालं नसेल, परंतु आपले वडील तुझे यश पाहण्यासाठी तेव्हा नव्हते, परंतु आता ते पाहत असतील तर जेव्हा घरावरती संकट होतं त्यावेळेस तू यश असं खेचून आणलंय का एकाच वेळी 3 ठिकाणी तुझं काम झालंय। खरंच राहुल खूप कर्तृत्ववान आहे आणि खूप म्हणजे काय म्हणतात ना काही लोक काही मुलं समाजासाठी आदर्श असतात ना, ते आदर्श असणारं हे मुलगा आहे। त्याच्या आईला पण खूप अभिमान वाटावा किंवा तुमच्याही माळ्याला खूप अभिमान वाटावा। कोणाबद्दल कधी अपशब्द न बोलणं, आपलं काम भलं ना आपण भलं हे त्याचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। कधीच कोणाबद्दल कधी कुठं काही स्वरूपाचं वाचाळ न बोलणं, प्रामाणिक कष्ट करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे। कारण 5 वर्षापासून मी त्याला पाहतो ॲज अ स्टुडंट म्हणून माझ्या पुढं असतो, तो खूप प्रामाणिकपणे कष्ट केले। कधी कधी काही माणसांना कष्ट करून यश मिळत नाही, त्याचं उदाहरण हे असेल, त्यानं खूप कष्ट केले पण नशीब त्याच्याबरोबर नव्हतं। जसं आता अमोल बाबत पण तुमच्यात तेच आहे, अमोल खूप कष्ट करतोय त्याच्याबरोबर, पण नशीब कधी कधी असतं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये, नशीब कधीतरी यावं लागतं आणि ते नशीब यायला त्याला थोडा वेळ लागला। यावर्षी तुमच्या घरासाठी राहुलनं काम केलंय, पुढल्या वर्षी हाच आनंद पाहण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा येऊ अमोलचा आणि 100% फक्त प्रयत्न सोडायचे नसतात आणि पोलीस भरती करणारे बोलला का सर अमोलचं होणं खूप गरजेचं असतं आणि आम्ही दोघं जर एका वेळेस झालो असं मला 3 पोस्ट मिळण्याऐवजी
एक मिळाली असते ना अमोलला एक मिळाली असेल तो आमच्यासाठी आणखीन आनंदाचा. पण इट्स ओके, काही अडचण नाही. प्रयत्न केल्यानंतर आज तो झालाय, उद्या अमोल पण होईल, अमोल त्याच्यातून इन्स्पायर होईल. आणखीन थोड्या ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त, चुका अभ्यासात नसतात. पेपर सोडवताना जो 90 मिनिटाचा काळ असतो ना, तो 90 मिनिटाचा काळ खूप म्हणजे तो एक काळ असतो का ज्यावेळेस तुमची मानसिकता कशी असते, त्या मानसिकतेवर बरंच काय असतं. एक प्रश्न चुकला का बाकीचंही चुकत जातं, त्यामुळे ते राहून जातं. पण खरंच आज या ठिकाणी मला बिलकुल वेळ नव्हता. मी आज राहुलला पण म्हणून मला खरंच वेळच नाही, पण राहुलचा सत्कार आहे आणि मला येणं शक्य नाही. किती काही काम असतो तरी मला ते यावं लागलं. म्हणून मी तुम्हाला सांगेल की असे गुणी बाळ तुमच्या मळ्यात आहे, त्याच्याकडे पाहिल्यानंतर सगळ्यांना आदर्श वाटावा, इथून पुढल्याही पिढीला आदर्श वाटावा. राहुल फक्त मी तुम्हाला माझा शब्द आहे, कारण मी ॲज अ टीचर आहे, 12 वर्ष झाले मी शिकवतोय. मी त्याच्यासारखा हुशार विद्यार्थी माझ्या वर्गात नाही पाहिला, कारण कोणताही प्रश्न असो त्याला उत्तर येत होता. म्हणून राहुल हा पोलीस होणं आपल्यासाठी एक थोडीशी अचिव्हमेंट असेल, पण राहुल PSI व्हावं. कारण सह्याद्रीच्या आतापर्यंतच्या इतिहासामधले 5 जण जे काय ते PSI वरून पोलीसवरून PSI झाले. तर मग ते स्वाभाविक आहे, त्या मुलांमध्ये ते गट्स होते, राहुलमध्ये त्यांच्यापेक्षा जास्त गट्स आहे. तर राहुल 100% PSI होईल आणि त्याच्यातून त्याला प्रमोशन गरज आहे. त्याच्या आईचे जे दुःख आहे त्यांना पाहिले, त्याचे स्वतः दुःख, जसं आता भाऊ बोलले का तो मानसिकदृष्ट्या खरंच टाकला होता. आणि मी त्याला फोनवरती बोललो आणि ज्या दिवशी निकाल लागला ना, मला पहिला फोन केलेला तोच आहे. रात्री 3:30 वाजता त्याचा फोन आला मला, सर म्हणे काम झाले. तेव्हाही त्याच्या बोलण्यातून ते जे म्हणतात ना का दुःख जाणवत होतं. त्याच्यानंतर आम्ही 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी जेव्हा बोललो तर तुम्हाला सर आज आनंद झालाय हो, पण ते आनंद पाहायला आपले वडील नाही, याच्यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं. म्हणून खरंच या कार्यक्रमाने येण्यामागला माझा उद्देश तोच आहे. खूप कार्यक्रम खूप काही होतं मला, पण राहुल माझा खूप प्रिय विद्यार्थी आहे. आणि राहुलचे वडील नसल्या कारणास्तव एक वडीलधारा मित्र, एक वडीलधारा शिक्षक म्हणून मी त्याच्याबरोबर आलो होतो. तर त्यानं खूप कष्ट केले, प्रामाणिकपणे कष्ट केले. आणि सगळ्यांना सांगेल की त्यालाही तुम्ही मानसिक आधार द्या, त्याच्या आईला पण आधार द्या, तेही तुमच्या बरोबर राहतील. राहुल हा खूप गुणी बाळ आहे आणि त्याच्या आयुष्यात खूप भरभराट होत जाऊ एवढी मी परमेश्वरचरणी अपेक्षा करतो. त्याला त्याच्या कुटुंबाला त्याच्या वडिलांच्या रूपानं मिळालेला हा आशीर्वाद आहे, तो असाच चांगला राहील. आईलाही सांभाळेल, बाकी आपल्या भावालाही सांभाळेल, चुलत भावांबरोबर त्याचे रिलेशन चांगले राहतील आणि गावासाठी तो आदर्श राहील. बाळ, पुन्हा एकदा तुला आपल्या सह्याद्री खूप खूप शुभेच्छा. खूप गुणवान आहे. यश मिळाल्यानंतर यश असंच टिकून ठेव. यश मिळाल्यानंतर यश हे डोक्यात जाऊ द्यायचं नसतं. आपण ज्या परिस्थितीतून आलोय, आपल्याला ज्या माणसांनी काही आपण शब्द बोलले असतात ते बाजूला ठेवायचे असतात. ते आपल्याला मिळावं ही, तर आपल्याला यश मिळावं म्हणूनही ते आपल्याला त्या ठिकाणी कधी कधी प्रेरित करत असतात. म्हणून बाळा, तुझ्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आता काय तुम्हाला माझी शुभेच्छा सोडून काही गरज राहणार नाही, कारण तुम्ही जे काही मिळवले ते खूप काही चांगले मिळवले. त्यानंतर जे बरेच सर असतील त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आम्ही जरी दोघं एकाच बिझनेसमध्ये असलो तर बिझनेस सोडून पण असतं, कारण मी माझं काम करतोय. बरेचसे सरांनी खूप छान काम केलंय. इव्हन राहुल टायर लावून पळत होता. राहुलला शेवटच्या काळातले 2 ते 3 महिने बरेचसे सरांकडे जाऊन ग्राउंड केले. खूप त्यांनी मदत केली. बऱ्याचशा इकडले जे मुलं आहेत त्यांना ग्राउंडसाठी ते खूप मदत करत असतात. खूप त्यांचं चांगलं भूमिका आहे. माझ्याबरोबर आलेले सांगली सर आहेत, नेवासेचे आहेत, अतिशय हुशार माणूस आहे. ते पण अनाथ मुलांना फ्री ऑफ कॉस्टली पेपर देत असतात. खूप मोठं नाव आहे. जवळजवळ 20,000 ॲडमिशन त्या माणसाकडे आज आहे, ऑनलाईनला आहे. कुठं दिसत नाही तो व्यक्ती, परंतु मला त्यांना आणण्यामागे उद्देश होत होता की या माणसाचं पण खूप काम आहे. त्या माणसाकडे आजही पण जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 1 ते 1,500 महाराष्ट्रातल्या टोटल अनाथ मुलं आहेत. इतकं काम त्या माणसाचं आहे. कोणत्याच रुपयाची 1 रुपया फी न घेता ते काम करतात. तेही माणसाचा आदर्श असावं हे तुमच्याकडूनच येतात. म्हणून मी त्यांना आज या ठिकाणी आणलं की चला आपण राहुलचं सत्काराला जाऊ थोडा वेळ. म्हणून पुन्हा एकदा राहुल, तुला, तुझ्या परिवाराला सर्वांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. आणि राहिला प्रश्न गुलालाचं, तर एक वाक्य बोलन, जे मुलं सक्सेस झालेले आहेत त्यांच्याच अंगावर गुलाल पडू द्यावा. गुलालाचे काही इथिक्स आहेत. ज्या माणसाने यश संपादन केले त्याच्याच अंगावर गुलाल पडला पाहिजे असं काही जाणकार लोक सांगतात. म्हणून जेव्हा आपण गुलाल टाकू तेव्हा तो राहुलचे सिलेक्ट झालेल्या माणसांवरतीच गुलाल पडावा. कारण त्या गुलालाचं एक महत्त्व असतं, ते महत्त्व आपण टिकवावं. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.